पळा पळा. इंस्टाग्रामची रील बघून कधी बाहेर पडायचं नाही. नमस्कार मंडळी, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये ही खानदेशी मुलगी आपलं मनापासून स्वागत करते. तर आज मी छकुली, जिला तुम्ही ओळखताय, जिच्यासोबत मी रोज फिरते, आणि अंकिता माझी छोटी बहीण, आणि श्यामदादा आमचा. तर तो येणार आहे. आम्ही असं 4 जण चाललो आज मार्केटमध्ये. कोणत्या मार्केटमध्ये ते जर जाणून घ्यायचं असेल तर कंटिन्यू आहे, आपण बघणार आहोत पुढे. कुठे गेली ती? निघालो आम्ही मार्केटमध्ये जायला. नेहमीप्रमाणे आम्ही दोघे पुढे आणि ती विचारी मागे. आमचे दादा ते प्रॉपर आता मुंबईकर झाले ना, त्यांना स्पीड आहे, आम्हाला नाही. आम्ही रमत गमतच चालतो. कसं असतं ना मंडळी, आपला मोठा भाऊ जे आपल्याला कुठे बाहेर घेऊन जातो तर किती काळजी घेत असतो. तर आता आमच्यासाठी खायची वस्तू घेत होता, वेफर्स वगैरे. त्यांना माहिती यांना भूक वगैरे लागेलच. आणि तो बोलला की तुला तिकीट काढायची आवश्यक, तर त्यांनी पैसे वगैरे दिले. तर तो बोलला की तू तिकीट काढ. तर तो तिथे होताच मागेला शेदायला. तर मी तिकीट वगैरे काढत होते, आणि तिकीट काढून आम्ही कुठे जाणार होते हे जर माहिती करून घ्यायचं असेल तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तुमच्या इच्छा पूर्ण झाल्या, मार्केटला जाता तुम्ही. तिकीट काढून आम्ही वरती आलो. वरती तर आम्हाला गर्दीच होती, आणि माहिती आहे की खाली याची अशी दुप्पट तिप्पट गर्दी असणार आहे, कारण की ऑफिस टाईम होता आणि सगळ्यांची जाण्याची गर्दी असणार आहे. तर आता आम्ही बिचारे उभे. म्युझिकावर असे काय अनुभव आहे तुझा? मला नाही माहिती बाबा. तुला मारत का? इथं रोज नवीन लोक येतात, प्रत्येकाची आपापली पद्धत आहे. आम्ही ज्या प्लॅटफॉर्मला उभं होतो तिथं ट्रेन येणारच होती, पण गर्दी इतकी होती. दादाला कळलं की तिघींना घेऊन शक्य नाही, म्हणजे एकटा माणूस चढायला तर मुश्किल होऊन जाते. त्याच्यात आम्ही तिघींना घेऊन कसं काय चढणार तो. तर आम्ही आता चेंज करतो प्लॅटफॉर्म. लोकल सोडून पळालोय काय तिकडे. बरं झालं, जबरदस्त गर्दीत आपल्या गेलो असतो बाबा. प्रॉपर मुंबईची नंबर ट्रेन सुटली. आणि आमच्या आधी मुंबईला असून मी काय पाहिलं. जिथून गेलो तिथून परत चाललो आम्ही. भेटली पो ट्रेन एकदाची. फायनली ट्रेन मिळाली आम्हाला. आम्ही आता डेस्टिनेशनला. या दोघी चालल्या रमत गमतच काय नाच माहिती सगळं. ट्रेनमधून उतरल्यानंतर आम्हाला ज्या लोकेशनला जायचं, ज्या मार्केटमध्ये जायचं तिथलं लोकेशन टाकलं, आणि आम्ही आता चाललो तो पायी. कारण की मुंबईमध्ये कोणत्याही ठिकाणी जाणं म्हणजे साधं काम नाही. विदाऊट मॅप तुम्ही जाऊ शकत नाही. आणि रस्त्यात बघा आम्हाला काय दिसलं मंडळी. जुने पिक्चर वगैरे असायचे ना, जे मुंबईमध्ये शूट झालेले वगैरे, तर त्याचा खेळ दाखवायचा असेल तसा फील होता ते इथं आल्यावरती. आणि जात असताना आता तुम्हाला वरती जो कळस वगैरे दिसतं ना, ते आपलं आहे मुंबादेवी मंदिर, ज्याच्यावरून आहे मुंबई शहराला नाव पडलेलं आहे. तर आता रस्त्यात आम्हाला ते दिसलंय मंदिर. त्या देवीवरून मुंबईला नाव पडलं. आम्ही तिथे आलो, म्हणजे अचानक ठरलं आमचं. आम्ही तर मार्केटमध्ये जाणार होतो, पण आम्हाला कळलं रस्त्यात मंदिरात आम्ही थांबलो. मंदिरात आम्ही दर्शनासाठी गेलो, पण तिथे व्हिडिओ काढणं आलं नव्हतं, तर मी एक व्हिडिओ काढला आहे तुमच्यासाठी. तर मस्त आहे मंदिर, खूप छान आहे. आतमध्ये अजून वेगवेगळे देवी देवतांची पण मूर्ती आहे, पण व्हिडिओ वगैरे मी काय काढला नाही. आणि दर्शन घेऊन आम्ही आता पडलो आहे बाहेर, कारण की आम्हाला जायचं होतं पुढे मार्केटमध्ये. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर त्या परिसरात काय काय वस्तू भेटतात, म्हणजे त्या आजूबाजूला, मंदिराच्या आजूबाजूला, त्या तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला. तर छान छान वस्तू होत्या, त्या तुम्ही बघू शकता. आणि ज्यासाठी केला होता आम्ही 8 तास, म्हणजे जे मार्केटमध्ये येण्यासाठी आलो होतो, तिथे आपण आता पोहोचलेलं आहे भुलेश्वर मार्केट. आणि आता बघू जे आम्ही घ्यायला आलो ते आम्हाला भेटतं किंवा अजून काय व्हरायटी पाहायला भेटते का इथे. तर आम्ही फिरून वगैरे आलो, चहा पाणी घेतला दादाने आमच्या, आणि आम्ही आता चाललो आहे भुलेश्वर मार्केटला. इकडे ज्वेलरीचं सेक्शन आहे, बघू शकता. ते सगळे ज्वेलरीचं पण होलसेलचं. तर आता मी एंट्री करतोय भुलेश्वर मार्केटमध्ये. हे पार्लरचं पण सामान आहे. हो हो. आणि मध्ये घुसल्यावरती आपलं पाचकंदील एरियामध्ये कसे आपले कॉम्प्लेक्स शिवाजी मार्केट वगैरे तशा टाईपचे जुने मार्केट होते. आणि तिथे ज्वेलरी वगैरे, रबर, पिना, बो, चेन हे सगळं साहित्य होतं, म्हणजे लेडीजला जे लागेल तयारीसाठी वगैरे ते सगळं साहित्य होतं इथे. सेम आहे ना. आलो कुठे करतो का आम्ही तर मार्केटमध्ये.
आम्ही मार्केटमध्ये खास आलो तो टेलरिंगचं मटेरियल वगैरे बघायला, पण इथे सगळे नेकलेस वगैरे होते. तर आम्हाला कळलं ते मार्केटमध्ये काही नाही, तर आम्ही तिथून निघालो होतो बाहेर आणि आम्ही तपास करत होतो की नेमकं ते मार्केट कुठे वस्तू भेटतील. तर बघू आता पुढे काय होतं. फुलेश्वर मार्केट लिहिलं तिथे आम्ही गेलो, पण त्या मार्केटमध्ये फक्त ज्वेलरी वगैरेच आहे होलसेलचं. सो आता आम्हाला सांगितलं की दुसरी लेन घ्या. इकडे आलोय पण इकडे अजून काही दिसत नाही. आम्ही फिरतोय, पहिले दुसऱ्या मार्केटमध्ये घुसून गेलो, नंतर बीड्स वगैरे भेटले. आता आम्हाला कळलं की कबूतरखान्यापासून कोणतं तरी मार्केट आहे, तिकडे जायचं आहे. विचारल्याशिवाय निघायचं नाही बाबा, विचारून जावं लागतंय कुठे काय. ही कलरफुल केसांवाली माझी बहिणी अंकिता आहे. फिरतोय आम्ही, इतकं फिरतोय अर्ध धुळे फिरला जाईल एवढं पाय पाय. म्हणजे 5 कंदीलला तर पोहोचलो असतो आम्ही. का ग अंका? हो. बरं आम्ही तिसऱ्या का चौथ्या दुकानात घुसलोय आणि काहीच भेटलं नाहीये. जिथे गेलो तो परत तिथूनच येतोय. का रे श्याम? दोघी परफेक्ट एक्झाम्पल आहे ना, रील पाहून यायचं नाही असं. फायनली एका दुकानापर्यंत आलोय जिथं काहीतरी भेटेल आम्हाला होलसेलची आशा आहे. मार्केट सगळीकडे जात असेल ना, मार्केटमध्ये बघू शकता ट्रान्सपोर्टचं. इंस्टाग्रामची रील बघून कधी बाहेर पडायचं नाही. इंस्टाग्रामवर कळलं नाही यांचं. इंस्टाग्राम रील काय भेटत नाही यांचं. आमच्या बहिणीने कुठून माहिती काढली, तुम्ही कोणता व्हिडिओ बघून घेतला तर काय की त्यांना कळलं की भुलेश्वर मार्केटमध्ये सगळं टेलिंगचं भेटेल. काहीच भेटलं नाही आम्हाला. आता आम्ही चाललोय परतीच्या वाटेला. देवीचं तिथं दर्शन करून आम्ही चाललोय परतीच्या वाटेला. काहीच भेटलं नाही आम्हाला. हिने बो वगैरे घेऊन घेतले, एकटीच होती ते, मी काय गेली नव्हती ते. कारण की बो वगैरे रबराची काय आम्ही वापरत नाही. केस बघू शकताय तुम्ही. इकडे आले तर एकाच कॅम्पासून वाचा, दोरा बांधून घेतात आणि नंतर मग पैसे काढा. उसाचा रस चाललंय आमचं. त्यांनी आमचा रस काढून टाकला दोघांनी. थोड्या वेळाने मी चहा घेणार आहे एवढ्या गरमाईमध्ये. टी लवर. चहा शिवाय जीवन नाही. चहा पिला तर जेवण चहाला अमृततुल्य म्हणणारे मूर्ख आहेत. चहा हे अमृतच आहे. चहा घेतलाच. चहा अमृततुल्य म्हणणारे मूर्ख लोक आहेत. चहा अमृतच. हा व्हिडिओ झाला तर एकदा बोलल्या गेलं तर तरी पण चहा तेव्हा चहा आला नव्हता ना. हां ठीक आहे. लोक एक साधे भर उन्हामध्ये चहा पिणारा आणि मी उसाचा रस पिणारे. एवढे दूर मार्केटमध्ये आलो तर मनासारखं नाही, पण काही गोष्टी भेटल्या आणि त्या घेऊन आम्ही आता चाललो. तो पुढे मनीष मार्केट जवळच होतं आणि हाऊस पण होती. म्हटलं चला मनीष मार्केट खूप ऐकलं आहे तर एकदा जाऊन बघू. तर आम्ही आता पायी चाललो होतो. तिथून जवळच होतं 11 मिनिटाच्या अंतरात. तर आता आम्ही निघालो मनीष मार्केटला जाण्यासाठी. निघालोय खाऊन पिऊन. कोणत्या मार्केटला? मनीष मार्केट. मनीष मार्केटला. बिचारा श्याम दादा सगळं ओझं धरलंय आमचं टेलरिंग मटेरियलचं ओझं. मस्त दुकान आहे. एक से बढ़कर एक अत्तरचं दुकान आहे. पूर्ण अत्तरचे दुकान आहे इकडं. मोठे मोठे अत्तरचे दुकान आहे. एक भाऊ आणि वहिनीला बिचारीला गाडी सोडून आलो. वहिनीला बाकीला अत्तरचे दुकानं दिसत जास्त. हे मनीष मार्केट आहे. हा चालेल का मनीष मार्केट. पोहोचलो आपण एकदाच फायनली मनीष मार्केटला. फार हौस होती मला मनीष मार्केटला यायची आणि मी इमॅजिन खूप वेगळं गेलं ते मार्केट कसं असेल. पण ठीक आहे, इथे आलो आणि ते सगळ्या मोबाईलचे ॲसेसरीज वगैरे भेटतात. पण ते काय कमी किमतीत वगैरे नाही, जे होलसेलमध्ये घेतील त्यांच्यासाठी आहे. आणि आपल्यासाठी तर धुळ्यात पण ते स्वस्त भेटून जाईल असेच आहे. आणि प्लस येते ना लहान मुलांसाठी खेळणे वगैरे पण होते. तर आम्ही आलो तर आमच्या चिनूला घेण्यासाठी. आणि आम्ही बघणार ना रुमाल वगैरे, कारण की ना आजूबाजूला ते फिश स्टोरेज वगैरे काय असेल तर खूप वासच होता. जे नॉनव्हेज वगैरे खातील मे बी त्यांना सहन होईल का नाही माहिती नाही, पण मला तर बिलकुल सहन होत नव्हतं. त्यामुळे आम्ही पॅक वगैरे केलं आणि आमच्या चिनूसाठी काय खेळणे बघतोय आता. चिनूसाठी खेळणे वगैरे घेतले आणि जाताना म्हटलं मोबाईलचं कवर बघू. तर माझं असं तर माझा मोबाईल थोडा एक जुना आहे, त्याच्यामुळे कवर भेटला नाही. लेटेस्टवाल्याचं पण कवर भेटलं नाही. अंकितासाठी आम्ही कवर वगैरे बघितले, पण मी सांगितलं ना धुळ्यात पण तुम्हाला त्याच प्राईजला भेटेल. तर पण आम्ही बघितलं की छान इथे व्हरायटी वगैरे होत्या ज्या आपल्याला धुळ्यात भेटू शकत नाही, कारण की काय लेटेस्ट होते. तर ते आम्ही बघितले आणि घेतलं मग अंकिताने कवर मोबाईलचं.
हां कडक आहे ना. इकडे दाखव का एक मिनिट. कुठे चाललोय काहीच माहिती नाही, फक्त चाललोय. आम्ही आलो पायी CST ला. तर पुढे गेला ते आम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल इथे आलो. पण तिथे आल्यानंतर आमचा काय प्लॅन चेंज झाला आणि आम्ही पुढे कुठे गेलो हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं तर पुढचा व्लॉग नक्की बघा. अशा व्लॉगमध्ये खूप सारे धमाल केले आणि खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि तो व्लॉग मी लवकरच अपलोड करणार आहे. तोपर्यंत बाय बाय मंडळी.